बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 10. अचानक पाऊस कोसळू लागला तशी राजनची वाट पाहणारी अपर्णा अधिकच अस्वस्थ झाली. पार्टी असल्यानं राजन आज उशिरा येणार होता आणि त्यातच हा वेड्यासारखा पाऊस सुरू झाला होता. अशा पावसात इतक्या रात्री त्याला रिक्षा तरी मिळेल का? त्याच्याकडे ना छत्री ना रेनकोट, येणार तरी कसा हा? आधीच हुरहुरलेलं होतं मन, त्यात हा आणखी एक भुंगा लागला त्याला. आज आपलं काही खरं नाही, अपर्णाच्या मनात आलं. आणि खरंच होतं ते. आज तिचं मन थाऱ्यावर नव्हतंच, पण आजच तरी कसं म्हणायचं? राजनच्या तोंडून पहिल्यांदा अपर्णा ही हाक ऐकली त्या क्षणापासूनच मन थाऱ्यावर नव्हतं. आजवर त्याला कसं बसं सावरलं होतं एवढंच. शाळेच्या कामात आता तर अजिबात मन रमत नव्हतं. धर्म, देश, राष्ट्र हे शब्द कानी पडत पण आत पोहोचत नसत. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत असं मानून चाललो होतो तेच आता काहीसं कृत्रिम, निरस वाटतंय हे अपर्णाला जाणवत होतं. अजित परदेशीनं म्हटलं होतं तशी सारी पोपटपंचीच वाटू लागली होती तिला. त्यातून अजितनं संस्था सोडल्याचं कळल्यानंतर तर ती खूपच अस्वस्थ झाली होती. आप्पांचं बोट धरून आपण इथे आलो खऱ्या, पण हा आपला प्रांत नव्हे असंच तिला वाटू लागलं होतं. स्वतःपासून, आयुष्यापासून पळ काढून आपण या उदात्त कार्यात आसरा घेतला होता. पण आताशा मुले घातले रडायासारखी स्वतःचीच गत झालेली तिला जाणवत होती. शाळेनं लादलेलं ताई पण तिला आता अगदीच असह्य झालं होतं. आता तिचा एकच आधार होता, एकच आनंद होता, राजन. तो आयुष्यात आला होता आणि ती पुन्हा अपर्णा झाली होती. स्वतःचं शरीर, स्वतःचं मन यांचा नव्यानं शोध लागला होता तिला. संबंध आयुष्यात एकाही पुरुषावर जीवापाड प्रेम करू शकत नाही ती स्त्री करंटीच म्हणायला हवी. तिनं कुठल्याशा कथेत वाचलं होतं. आज तिला त्या वाक्याचा अर्थ पुरता कळला होता. आपण करंट्या होता होता वाचलो याचाच तिला आनंद झाला होता. राजननं तिला प्रेम करायला शिकवलं होतं. भाग पाडलं होतं. केल्याशिवाय राहताच येत नाही, तेच तर खरं प्रेम. ज्यासाठी अगदी सारं सारं उधळून द्यावंसं वाटतं तेच खरं प्रेम. इतकं उत्कट प्रेम आपणही करू शकतो या जाणीवेनंच अपर्णा मोहरून आली होती. इतक्या सुंदर, इतक्या विलक्षण भावनेला आपण काळजातून हद्दपार कसं करून ठेवलं होतं याचं तिला आश्चर्यच वाटत होतं. सगळं सगळं तुच्छ आहे या प्रेमापुढे. जन्माला यावं आणि एकदा तरी प्रेम करावं. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणांचा. होय, हे खरं होतं की राजनचं प्रेम तिला लाभणार नव्हतं. त्याच्या आस्थेवर आणि आपुलकीवरच समाधान मानून राहावं लागणार होतं. पण मग म्हणून काय झालं? ती तर प्रेम करू शकत होती. इट इज बेटर टू हॅव लव्ड अँड लास्ट दॅन नॉट लव्ड ॲट ऑल. आय लव्ह यू राजन, अँड आय डोंट केअर वेदर यू लव्ह मी बॅक or नॉट. माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण माझ्या प्रेमाला फार मोठी कसोटी द्यावी लागणार आहे. तुला न मागण्याची, तुझं न होण्याची, तुझ्या जवळ न जाण्याची. मन तर केव्हाच पोहोचलं आहे तुझ्यापर्यंत. आता या शरीराचाही हट्ट चालला आहे, त्यालाही तुझ्यापर्यंत पोहोचायचं आहे. पण त्याला जीवाच्या आकांतानं थोपवून धरणं, तुझ्यापासून दूर ठेवणं यासाठीच माझं प्रेम पणाला लावायचं आहे मला. आय लव्ह यू असं म्हणायचं नाही, बेसावध क्षणीही नाही.
आणि आय वॉन्ट यू तर नाहीच नाही. तशी मुभाच नाही द्यायची स्वतःला. शरीर पातळीवर न येताही मी तुझ्यावर प्रेम करू शकते हेच तर सिद्ध करायचंय मला. माझ्यासाठी नाही रे. आता तर काय तुझ्याहून सर्वस्व उधळून देऊ शकते मी, पण स्वतःला सावरायचंय मला ते तुझ्यासाठी. माझ्या प्रेमाची तुझ्या पायात बेडी पडू नये यासाठी. पण किती अवघड आहे रे ते. तुझी ती ओढाळ नजर सबंध शरीराला वेढूनच राहते. ओठांच्या कोपऱ्यात हळूच उमटणारं तुझं ते खिजवणारं हसू. असं वाटतं पुढं व्हावं आणि आपल्याही ओठांनीच टिपून घ्यावं. आणि हात माने मागे गुंफून मागे रेलतोस ना तू, तेव्हा वाटतं या माझ्या हाताने तुलाच गुंफून घ्यावं. तुझी ती बेदरकारपणे उघडी टाकलेली शर्टाची बटणं, उन्हानं तांबूस झालेल्या गळ्याखालची ती भरदार छाती, त्या छातीवर विसावायचं नाही तर कुठे रे. बाहेर वीज कडाडली आणि अपर्णा शहारली. वेडा वाकडा पाऊस कोसळत होता. वारा सुटला होता. खिडक्यांची दारं आदळत होती. पडदे उधळत होते. काय काय तरी आवरायचं. मन उधाण वाऱ्याचं आज कसं सावरायचं. अपर्णाच्या शरीरात कंप दाटून आला. आज जाणवणाऱ्या या ओढीची धार अगदीच वेगळी होती. लखलखीत होती. अवघ्या शरीरभर जणू ती विजेसारखी लहरत होती. बाहेर ढगांचा कडकडाट झाला आणि अपर्णाच्या अंगातून भीती सळसळत गेली. आजवर गावाबाहेरच्या या बंगल्यात ती एकटीच तर राहत होती, पण अशी भीती तिला कधीच वाटली नव्हती. ही भीती राजन अजून कसा आला नाही याची नव्हतीच. उलट कुठल्याही क्षणी तो येईल याचीच आता भीती वाटत होती. जोरदार कोसळणाऱ्या पावसाच्या थैमानातच दारावरची बेल वाजली आणि पाठोपाठ दारावर दमदार थापही पडली. अपर्णाच्या अंगभर पुन्हा एकदा वीज सळसळली. तो आला होता. अपर्णानं स्वतःला सावरलं आणि चटकन धावत दार उघडलं. वेड्या वाकड्या वाऱ्याच्या झोतासह ओला चिंब झालेला राजन आत आला आणि जागीच पावलं खिळल्यासारखी अपर्णा त्याच्याकडे बघतच राहिली. एरवी विखुरलेले असायचे ते त्याचे अवखळ केस अचिंब भिजून पाण्यानं निथळत होते. कपाळावरून कानावरून पाण्याचे थेंब टपटपत होते. आकाशी रंगाचा शर्ट त्याच्या अंगाला चिपकला होता. त्याच्या ओलसर छातीवरचे अपर्णा, राजननं म्हटलं तसं अपर्णानं त्याच्याकडे पाहिलं. बापरे, त्याचे डोळे आज कसे धुंदावल्यासारखे दिसत होते. काही वेगळंच बोलत होते. चटकन त्याची नजर टाळीत अपर्णानं म्हटलं, भिजलायस किती? रिक्षा नाही करता आली? केली होती, त्यानं चौकातच सोडलं. भयंकर पाणी साचलंय, मग तसाच पळत आलो. हातातली कॅरी बॅग सोफ्यावर भिरकावत राजननं डोक्यावरचं पाणी झटकलं. पाण्याचे काही थेंब अपर्णाच्या अंगावर पडले तशी ती शहारलीच. चटकन टॉवेल आणून त्याच्या हाती देत तिनं म्हटलं, डोकं पुस अगोदर. राजननं ओला झालेला चेहरा प्रथम टिपला आणि हसतच अपर्णाकडे पाहिलं. नको राजा, नको असा पाऊस, नको असा जीव घेणं हसूस. पार्टी फारच जोरदार झालेली दिसते. दारू कामही झाले ना? अपर्णानं जरा फनकाऱ्यानंच म्हटलं. छे ग, थोडी बियर घेतली फक्त. खोटं बोलतोय. थोड्या बियरनं एवढी धुंदी येते काय डोळ्यात? राजन, काय? अरे डोकं पुस ना अगोदर. आणतो टॉवेल इकडे. बस इथे. बस म्हणते ना. राजन मुकाट्यानं सोफ्यावर बसला आणि अपर्णा टॉवेलनं खसा त्याचं डोकं पुसू लागली. पुढच्या क्षणी राजनच्या हाताची मिठी तिच्या कमरेभोवती पडली आणि ती दचकून मागे सरकली. काय झालं ग? राजननं विचारलं. तसं तिला कळलं. मिठी नव्हती पडली, तो फक्त भास होता. काहीशा निराश
पडेल स्वरात तिनं म्हटलं, उठ आता, ते कपडे बदल. राजन उठला. भिजलेला शर्ट त्यानं काढला आणि अपर्णाचं काळी धडधडू लागलं. सगळी ताकद एकवटून तिनं म्हटलं, आधी आज जाऊन कपडे बदल पाहू. ओके म्हणत राजन आज जाऊ लागला. तसं अपर्णाचं मन पुन्हा हिरमुसलं. काय पण आज्ञाधारक आहे. जा म्हटलं की चालला लगेच आत. अरे थांब राजा, इथेच थांब. राजन थांबला आणि अपर्णाचा श्वासही अडला. का थांबला हा? विसरलोच होतो मी म्हणत राजननं सोफ्यावरची कॅरी बॅग उचलली आणि अपर्णा पुढं धरत म्हटलं, हे तुझं प्रेझेंट. प्रेझेंट? कशाबद्दल? काही नाही, असंच माझ्या पहिल्या कॅम्पेनच्या लॉन्चिंगबद्दल. काय आहे त्यात? काहीशा कापणाऱ्या स्वरात अपर्णानं प्रश्न केला. उघडून बघ ना, बॉम्ब नक्कीच नाहीये. अपर्णानं कॅरी बॅग घेतली आणि प्रेझेंट बाहेर काढलं. साडी होती ती, मोरपंखी रंगाची, रेशीम स्पर्शाची. अपर्णा बघतच राहिली. एकेकाचा हा आपला खास आवडता रंग. पण याला कळलं कसं? आवडली नाही? राजननं प्रश्न केला. काय बोलावं अपर्णाला कळतच नव्हतं. अरे पण मी फक्त पांढरी साडी नेसते, ठाऊक नाही का तुला? काहीशा दुखऱ्या स्वरात तिनं म्हटलं. ही वापरच अशी सक्ती नाही माझी. चपराक बसावी तसं अपर्णाला वाटलं. किंचित चिडूनच तिनं म्हटलं, मी वापरणार नाही असं म्हटलं का? म्हणायला कशाला हवंय, मला माहिती आहे ते. मला रंग आवडला, घेऊन टाकली. चल, सॉलिड झोप आली, जातो मी. असं म्हणत राजन आत निघाला आणि पुन्हा थांबला. अरे काय चाललंय काय तुझं? किती छळणार आहेस मला? अपर्णा, अगं तू जेवलीस की नाही? वा, तेवढी शुद्ध आहे म्हणायची अजून. ए कम ऑन, जेवलीस का तू? नाही. मग चल जेव बघू, मी कंपनी देतो तुला. काही नको, जा तू झोप. ओके, गुड नाईट. राजन आत निघाला आणि पुन्हा थांबला. अरे बाबा, मनात तरी काय आहे तुझ्या? अपर्णा, हे बघ, उद्या लवकर उठवू नकोस. का? उद्या ऑफिसला जायचं नाही. उद्या म्हणजे उद्यापासून. म्हणजे मी नोकरी सोडतोय. काय? हो, राजीनामा देऊनच आलोय मी. अरे पण आजच तर पार्टी झाली ना? म्हणूनच. बाकी कोणाला माहिती नाहीये. बॉसच्या टेबलावर पत्र ठेवून आलोय मी. अरे पण का? झालं काय की? अपर्णानं विलक्षण काळजीच्या स्वरात प्रश्न केला. राजननं मात्र जांभई देत म्हटलं, प्लीज अपर्णा, सगळं उद्या सांगतो. सॉलिड झोप येते. चलो, गुड नाईट. राजन आत निघून गेला आणि दुसमुसला वाऱ्याचा झोत दारातून आत घुसला. अपर्णानं झटकन दार लावून घेतलं. राजन गेला त्या दिशेनं बघत अपर्णा बंद दाराला पाठ टेकून उभी राहिली आधारासाठी. बाहेर वादळ थैमान घालत होतं आणि आत काळजातही. छे, काळजात कुठलं, ते तर अवघ्या अंगभर उसळलं होतं. अपर्णानं निश्वास सोडला. आजचं संकट तर टळलं होतं. संकट टळलं होतं की हाती आलेलं ते स्वर्गीय सुख हातून निसटलं होतं. अपर्णानं समोर पाहिलं.
कॅरी बॅगमधनं अपर्णाचा आवडता मोरपंखी रंग डोकावत होता. भारावल्यासारखी अपर्णा पुढे झाली. रेशीम स्पर्शाचा तो मोरपंखी फुलोरा तिनं हाती घेतला आणि त्यावरून हलकेच हात फिरवला. वाटलं जणू आपण राजनच्या केसातून बोटं फिरवतो आहोत. अपर्णाचं अवघं अंग शहारलं आणि मनानं आकांतच मांडला. माझा आवडता रंग जाणतोस तू न सांगता. मग माझं अंतरंग कसं कळत नाही तुला? मी नाही बोलले कधी, पण माझे डोळेही बोलले नाहीत का रे कधी? माझं प्रेम पोहोचलं नाही का तुझ्यापर्यंत? ते माझ्या मनाशी थोपवून ठेवण्याची ही शिक्षा का देतोयस मला? कधी काळी मनी माणसे ऋतून बसलेलं एका नाटकातल्या नायिकेचं ते मनोगत अचानक उसळून समोर आलं. होय होय युअर ऑनर, त्याच्यावर प्रेम केलं. मी अगदी मनोमन प्रेम केलं. प्रेमच काय, पूजा केली त्याची. पण मनानं पूजा करता करता या देहाचा नैवेद्य कधी झाला कळलंच नाही. बस बस राजन, आज तरी मला अशीच तुझी पूजा करू दे. हा देह नैवेद्यासारखा तुझ्यावरून ओवाळून टाकू दे. त्या ओवाळण्यातली नशा एकदा तरी भोगू दे. आजवर ज्या स्वर्गीय सुखापासून या सुंदर देहाला वंचितच ठेवलं मी, त्या सुखाची या देहाला एकदा तरी ओळख होऊ दे. बस, फक्त एकदाच, फक्त आजच. नंतर पुन्हा कधीही मागणार नाही तुझ्याकडे, कधीच नाही. आज फक्त मला जवळ घे राजा, तुझ्या मिठीत घे. आयुष्यात एकदा तरी मला तुझी होऊ दे, सर्वांगानं तुझी, सर्वार्थानं तुझी. उद्या तू या घरातून निघून गेलास तरी चालेल, पण आज. तना मनात उसळलेलं ते वादळ, अंतरीचा टाहो आता मात्र असह्य झाला. शब्द सुचेनात तशी डोळ्यांतून आसवं पाझरू लागली. अंगांग थरथरू गदगदू लागलं. अपर्णानं त्या मोरपंखी स्पर्शात चेहरा लपवीत अस्पष्ट टाहोच फोडला. राजन. आणि पुढच्या क्षणी शरीराचा अक्षरशः थरकाप झाला. काय होतंय हे न उमजून तिनं झटकन मान वळवली. राजनच्या मजबूत हातांनी तिच्या अंगाला मिठी घातली होती. जीवाच्या आकांतानं ती मिठी मोडत अपर्णानं म्हटलं, नाही नाही राजन. पण राजननं एक पाऊल पुढं टाकीत अपर्णाचा तो सुंदर, रेखीव आणि भांबावलेला चेहरा हातांच्या उंजळीत घेतला. त्याची धुंदावली नजर अपर्णाच्या व्याकुळल्या नजरेला भिडली. प्रथमच त्याचा उष्ण श्वास जाणवला तसं अपर्णाचं उर धडधडू लागलं. नको नको राजन, प्लीज. थरथर त्या ओठातून अस्फुट शब्द उमटले आणि पुढच्या क्षणी त्या कापऱ्या ओठावर राजननं ओठ टेकवले. एक वीज अपर्णाच्या अंगभर सळसळत गेली. नाही, माझं प्रेम मी शरीर पातळीवर उतरू देणार नाही. अपर्णाला त्याही क्षणी स्वतःचे शब्द आठवले. पण त्या क्षणानं सारे प्रश्न, सारे निर्धार अक्षरशः भिरकावून दिले. राजननं आवेगानं अपर्णाला पुन्हा एकदा मिठीत घेतलं. मिठीत घुसमटून गेलेल्या अपर्णाला श्वास घेणंही मुश्किल झालं. पुन्हा एकदा जीवाच्या करारानं देहावरचं हे आगंतुक आक्रमण मोडून काढावं या जाणीवेनं अपर्णानं सारी ताकद दोन हातात एकवटली. पण पुढच्या क्षणी त्याच हाताने तिनं राजनला आवेगानं मिठी घातली. काळजाच्या अगदी जवळ जवळ ओढून घेतलं आणि कापणाऱ्या ओठांतून अखेर ते शब्द फुटलेच. आय लव्ह यू राजन, आय लव्ह यू. बाहेर ढगांच्या कडकडाटात कुठेतरी वीज कोसळली आणि पिसाटला पाऊस धरतीवर अखंड बरसतच राहिला. चिवचिवत्या स्वरांनी पहाट उजाडली तसे अपर्णाने डोळे उघडले. पहाटेच्या हवेतला कोवळा गारवा श्वासात भरून घेताना पहिली जाणीव झाली ती स्वतःच्या शरीराची. देहाचं अस्तित्व आज जणू प्रथमच जाणवत होतं. तिनं नजर झुकून स्वतःच्याच देहाकडे पाहिलं. आपलाच देह हा असा वेगळा का वाटतो आहे, कुणा दुसऱ्याचीच अमानत असल्यासारखा?
पण छे, अंगांगात अजूनही तुडुंब भरून राहिलेला हा अनोखा आनंद तर तिचा स्वतःचाच होता. गात्रागात्रांतून तृप्त संवेदनेचं संगीत सुरू होतं. अवघं शरीर कसं एका सुरात बोलत होतं. ही विलक्षण देहधून ती आज प्रथमच ऐकत होती. अपर्णानं बाहेर पाहिलं. हिरवी ओलसर पानं पहाटेच्या कोवळ्या प्रकाशात झुलत होती. रात्रीच्या अंधाराचा आणि वादळाचा मागमूसही नव्हता. सारं कसं शांत शांत झालं होतं. पहाटेची झुळूक हलकेच आत आली आणि अपर्णाचं अवघं अंग रोमांचित होऊन गेलं. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. अचानक मनात या ओळी उमटल्या तशी अपर्णा स्वतःशीच गोडसं हसली. राधिकेनं आता काय जपायचं होतं? घरीच तर होती ती तिच्या, आणि रंग तर खेळूनही झाले होते. अपर्णा उठली आणि तिनं हलके स्वतःचा चेहरा हातांच्या उंजळीत घेतला. हात तर तिचेच होते, पण गाल ते कुठे तिचे राहिले होते? लब्बाड, हळूच त्याला फितूर झाले होते. आणि हे ओठ? अपर्णानं ओठांवर हलकेच बोटे फिरवली आणि तार झंकारली जावी तसा त्याच्या ओठांचा स्पर्शच जाणीवेत थरारला. अंगभर अशी अनुभूतीची गाज खेळवीतच ती स्नानासाठी गेली. तिचंच सुंदर रेखीव शरीर आज तिला वाकुल्या दाखवत होतं. कुठले कुठले स्पर्श पुसशील त्याचे? इतकी वर्ष जणू वाळीत टाकलेल्या सुरेश भटांच्या गजला गुणगुणतच अपर्णानं स्नान आटोपलं. त्याची ती मोरपंखी साडी नेसावी का? छे, तो फारच अगोचरपणा ठरला असता. लक्ष्मीबाई काय म्हणतील? काल जे घडून गेलं त्याचा सकाळी सकाळी बोभाटा करण्यासारखंच ते. क्षणभर पडलेला तो मोह आवरून अपर्णानं नेहमीप्रमाणे पांढरी साडी नेसली. केस मात्र अंबाड्यात न गुंडाळता मोकळेच सोडले आणि मग गुणगुणतच ती बाहेर अंगणात आली. आज कितीतरी दिवसांनी ती अशी भल्या सकाळची अंगणात आली होती. रात्रीच्या अवकाळी पावसानंतरही चिवटपणे फुललेली प्राजक्ताची धिटुकली फुलं टपटपत होती. ओंजळभर फुलं वेचून ती आत आली. डोळे मिटून तिनं तो आर्जवी गंध श्वासांमध्ये भरून घेतला. हलक्या सुगंधाची ती लहर अंगभर सळसळत गेली आणि तिला आठवण झाली राजनची. तोही होताच की. इतका वेळ घरात जणू आपण एकट्याच आहोत अशा थाटात ती वावरत होती. त्याची आठवण झाली आणि क्षणार्धात तिचं अवघं असणं त्याचं होऊन गेलं. दुसरं काही सुचेनासं झालं. मन त्याच्याकडे ओढ घेऊ लागलं, पण पावलं जागची हालेनात. कसं समोर जायचं त्याला? काल जे घडून गेलं त्यानंतर कालची रात्र एक वेडीखुळी पिसाटलेली होती, पण आजची सकाळ तर शहाणी होती. ती काही जाब विचारल्याशिवाय राहणार थोडीच होती. तिचे काही प्रश्न असणारच होते. ते सगळं पुढचं पुढे पाहता येईल, पण मला त्याला पाहायचंय आता, या क्षणी. न राहून हलक्या पावलाने अपर्णा राजनच्या खोलीकडे गेली. दरवाजा उघडाच होता. अपर्णानं आत डोकावून पाहिलं. तो शांत झोपलेला होता. अधिकच हलक्या पावलाने अपर्णा आत गेली आणि बघतच राहिली. रात्रीचा तो धुंद आक्रमक दुसमुसळा राजन आता कसा एखाद्या लहान मुलासारखा निरागस वाटत होता. निश्चिंत, आश्वस्त, तृप्त आणि समाधानी. ओठांच्या कोपऱ्यातलं ते हसूही कसं हलकेच रेंगाळल्यासारखं ओठातच राहिलं होतं. त्याच्या केसातून बोटं फिरवण्यासाठी अपर्णाचा हात पुढे झाला खरा, पण त्याची ती सुंदर पहाट झोप विस्कटली तर. फक्त त्याचं रूप नजरेत साठवून घेत अपर्णा परत फिरली. सकाळच्या ड्युटीसाठी लक्ष्मीबाई हजर झाल्या. हातातल्या प्राजक्त फुलांचा गंध घेत निवांत बसलेल्या अपर्णाताईंकडे त्यांनी पाहिलं आणि त्या बघतच राहिल्या. किती प्रसन्न आणि टवटवीत दिसत होत्या ताई आज.
त्यांच्याकडे पाहून छानसं स्मित करत अपर्णानं म्हटलं, लक्ष्मीबाई, काय सुंदर वास येतोय पहा. होय, असं मानेनं म्हणत लक्ष्मीबाई बघतच राहिल्या. आपल्या अंगणात काय छान सडा पडतो नाही. सडा रोजच पडतो ताई, वंजळीत घ्या सवड तरी हवी. बरं ताई, तुमची कॉफी झाली? नाही. कॉफीची शुद्ध तर हवी. अपर्णानं मनाशीच म्हटलं. करून आणू? नको, नंतर घेईन, त्याचा चहा होईल तेव्हा. लक्ष्मीबाई, असं करा ना, आज मलाही चहाच ठेवा. लक्ष्मीबाईंना आश्चर्यच वाटलं. बरं, पण ताई, आज शनिवार नव्ह? हो. का? आज शाळा सकाळची नाही का? आहे ना. मग आज जात नाही मी शाळेत. अपर्णानं सहज बेफिकीर स्वरात म्हटलं आणि बसल्या बसल्या चक्क जरा पायही ताणून दिले. ताई, बरं वाटत नाही का? अपर्णाला हसूच आलं. काय वेडी असावी बाई ही. आयुष्यात कधी नव्हे इतकं छान वाटतंय मला आज, आणि ही खुळी विचारते बरं वाटत नाही का. छे हो, अगदी छान, मस्त, मजेत आहे मी, तिनं म्हटलं. मग म्हणूनच नाही जात आहे. लक्ष्मीबाई ते ऐकून बुचकळ्यात पडल्या, पण सकाळी सकाळी अधिक चोंबडेपणा नको म्हणून त्या मुकाट्यानं आत गेल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून अपर्णाला मजाच वाटत होती. अप्पांना फोन करून मात्र तिनं बरं नसल्याचं सांगितलं. बरं नाही म्हटल्यावर आप्पा भेटायला येण्याची शक्यता होती. ती टाळण्यासाठी तिनं, आप्पा, अजून कळलं नाही आहे, पण स्वाईन फ्लू असू शकतो, तेव्हा तुम्ही चौकशीला येऊ नका आणि कुणाला पाठवूही नका, अशीही लोणकढी ठोकून दिली. आज आयुष्यात प्रथमच ती अप्पांची खोटं बोलली होती, पण त्यातही तिला मजा वाटत होती. का वाटू नये, तिनं स्वतःशीच म्हटलं. मला काय मजेत राहायला बंदी आहे की काय? पेपर पडल्याचा आवाज आला तशी अपर्णा दचकलीच. दाराजवळ पडलेल्या पेपराकडे तिनं काहीशा खिजवणाऱ्या नजरेनं पाहिलं. काय असणार आहे त्या पेपरात? अमक्या नदीवरचा पूल कोसळला आणि तमक्या मंत्र्यांनी राजीनामा दिला. काल माझ्या आयुष्यात केवढी उलतापालत झाली त्याची गंध वार्ता तरी आहे का कुणाला? पेपर घेण्यासाठी उठणार इतक्यात तिला जाणवलं, तो आलाय. राजनची चाहूल लागली तशी ती जागीच थबकली. ठोकाच चुकला काळजाचा. कंठातच ताण रुतावी तसं झालं. राजनकडे पाहण्याचं धैर्य नव्हतंच. जीव सगळा कानात गोळा झाला होता. आता काय बोलेल तो? कसा बोलेल? पेपर आलाय का? आळसावल्या स्वरातले त्याचे पहिले शब्द आले. वाह, किती सुंदर, किती गोड. काल याला आपण आपलं सर्वस्व दिलं आणि आज हा विचारतोय पेपर आला का? जणू काल काही घडलंच नाही. ठीक आहे, काल काही घडलंच नाही अशी मीही वागू शकते. उत्तरादाखल अपर्णानं फक्त दाराकडं पाहिलं. करीत पडलेला पेपर राजेनं उचलला आणि तो सोफ्यावर बसला. लक्ष्मीबाई नाही आल्या? दुसरा प्रश्न आला. उत्तरादाखल अपर्णानं आता किचनकडे पाहिलं. पुन्हा करीत राजन शांतपणे वाचू लागला. तसा मात्र अपर्णाला रागच आला. इथे माझा जीव टांगणीला लागलाय. कालच्या अनुभवाला कसं सामोरं जायचं कळेनासं झालंय, आणि हा खुशाल तंगड्यापासून पेपर वाचतोय. मी रूम सोडायला हवी का? राजनचा प्रश्न कानी आला आणि अपर्णानं चमकूनच त्याच्याकडे पाहिलं. राजन पेपरवरची नजर न काढताच बोलत होता. लक्ष्मीबाई आत असल्या तरी बहुतेक वेळा त्यांचे कान बाहेर काय चाललंय इकडे असतात.
याची राजनला कल्पना होती. म्हणूनच काहीशा हळू आवाजात पण अतिशय गंभीरपणे त्यानं म्हटलं, म्हणजे मला तसं वाटत नाही आहे, पण तुला यापुढे काही अडचण होणार असेल तर जाऊ शकतो मी. आज म्हणशील तर आजही. काय बोलावं अपर्णाला सुचलंच नाही. त्यामुळे ती फक्त ऐकत राहिली. घडू नये ते घडून गेलं. राजनच पुढं म्हटलं, असं तुला वाटत असेल तर ते घडलंच नाही असं समजू शकतो आपण आणि इथेच थांबू शकतो. काय ते आता तू ठरवायचं आहेस. माझ्या बाजूने मी एवढंच सांगेन, जे घडलं त्याची मला काडी मात्र खंत नाही. खंत वगैरे शब्द उच्चारणं म्हणजे कालच्या त्या सुंदर अनुभवाचा अपमान करण्यासारखं आहे. कालपर्यंत फक्त ज्याविषयी ऐकलं होतं, वाचलं होतं, त्या विलक्षण आनंदाचा पहिला अनुभव घेतला मी, आणि तोही तुझ्याकडून. आय एम सो हॅपी, आय एम सो प्राऊड. खरं तर हे होऊ द्यायचं नाही असंच ठरवलं होतं मी, पण काल तुझी घुसमट पाहिली मी. मी जातो म्हटल्यावर आणि थांबतो म्हटल्यावरही तुझी चाललेली उलघाल पाहिली मी. मी गेलोच नव्हतो अपर्णा. दाराशी थांबून तुझी सारी तडफड, ती थोपवण्यासाठी चाललेली तुझी धडपड, सगळं बघत होतो मी. शेवटी साडीत चेहरा लपवून तू राजन म्हणून साद घातलीस, ती थेट काळजाला जाऊन भिडली. म्हणून मी पुढे झालो. त्यानंतरही तू गुड मॉर्निंग राजा बाबू करीत लक्ष्मीबाई बाहेर आल्या तसा राजन बोलायचा थांबला. या बाईला आता घरातून काढायलाच हवं, अपर्णाच्या मनात आलं. सारखी आपली मध्ये मध्ये लुडबुड. गुड मॉर्निंग लक्ष्मीबाई, राजन नाटकी अदबीनं म्हटलं. हे काय राजा बाबू, तुम्ही अजून असेच म्हणजे पारोसे हो. आंघोळीचं काय? तुम्ही हीटर चालू करा लक्ष्मीबाई. स्वतःच्या नकळत अपर्णा बोलून गेली. एवढ्यात नको लक्ष्मीबाई, आज परत लोळणार आहे जरा, राजननं म्हटलं. हे हो काय राजा बाबू? लक्ष्मीबाई, आंघोळ करून परत लोळलं तरी चालेल, अगोदर आंघोळीचं बघा, अपर्णानं म्हटलं. तशा लक्ष्मीबाई चक्रावून बघतच राहिल्या. एकदा ताईंकडे, एकदा राजाबाबूंकडे. लक्ष्मीबाई, आंघोळीचं बघू नंतर, आधी तुमचा चहा ना बुवा फर्स्ट क्लासपैकी, राजन हातपाय पसरीत म्हटलं. लक्ष्मीबाई, आंघोळीशिवाय चहा करायचा नाही, सांगून ठेवते. आत्ता ग बया, लक्ष्मीबाईंनी म्हटलं. लक्ष्मीबाईंचं एकदम पोस्ट ऑफिसच झालं म्हणायचं. काय हो राजा बाबू, ताईंची भांडलात का काय? हे काय बरं नाही. भांडण आपल्याला जमत नाही लक्ष्मीबाई, तो प्रांत बायकांचा. अक्षी लाखातलं बोललात बघा. लक्ष्मीबाई, अपर्णानं दटावलं तसं चटकन पवित्रा बदलत लक्ष्मीबाईंनी म्हटलं. छा राजा बाबू, टाळी काय एका हातानं वाजती भाई? नाहीतरी तुमचा स्वभाव जरा तिरशिंगाच आहे. तुम्हीच काहीतरी खोडी काढली असेल. राजन हसला अगदी मनापासून. हो, मीच खोडी काढली काल, त्यानं म्हटलं. वाटलंच मला. काय केलं काल? जाऊ दे लक्ष्मीबाई, तुम्हाला सांगण्यासारखं नाही आहे. सांगा हो, काय होतंय? बरं सांगतो. काल मी तुमच्या ताईंना जबरदस्तीनं राजन म्हणून अपर्णा इतक्या जोरानं ओरडली की लक्ष्मीबाई दचकल्याच. जबरदस्तीनं एक प्रेझेंट दिलं. राजननं शांतपणे वाक्य पूर्ण केलं. क्षण दोन क्षण तसेच गेले. निश्वास सोडीत अपर्णानं कपाळाला हात लावला. साडी असणार, दुसरं काय? पण मोरपंखी कलर भेटला? लक्ष्मीबाईंनी प्रश्न केला, पण लगेच जीभ चावली. असं, अपर्णानं दटावत म्हटलं. म्हणजे
हेही तुमचंच कारस्थान दिसतंय. लक्ष्मीबाई, अगोचरपणा वाढत चाललाय तुमचा. अगो भैया, दूध उतू गेलं वाटतं, म्हणत लक्ष्मीबाई आत पळाल्या. राजन दिलखुलास हसला. थँक्स अपर्णा, त्यानं म्हटलं. आणि काँग्रेट्स. थँक्स राहू देतेस त्याबद्दल, आणि काँग्रेट्स जे धैर्य दाखवतेस त्याबद्दल. एव्हाना राजनच्या नजरेला नजर देण्याइतकं धैर्य अपर्णाला आलं होतं. आता तरी सांगणार आहेस का नोकरी का सोडलीस ते? कारण काय, नेहमीचंच. बॉसशी मतभेद, दुसरं काय. अरे पण अशी तडकाफडकी का सोडायची नोकरी? राजनला हसू आलं. नाहीतर काय, त्यानं म्हटलं. हळूहळू कशी सोडायची? अरे दुसरी मिळेपर्यंत थांबायचं तरी. आणि काय करायचं? मनाविरुद्ध काम करत राहायचं? नाही अपर्णा, ते मला कधी जमलं नाही आणि जमणारही नाही. पण नोकरी म्हटलं की मतभेद होणारच ना. हो ना, पण निदान स्वतःचं मत मांडता तर आलं पाहिजे. जे काम तुम्ही माझ्याकडे दिलंय, जे निर्णय मी घ्यायचे असं ठरलंय, त्यात तुम्ही वाटेल तो बदल कसा करू शकता? आणि मला न विचारता, मला न सांगता, न जुमानता. पण काय झालं सांगशील तर? सगळं कसं मस्त जमवलं होतं मी, पण मध्येच हा भाचा उपटला ना एमडींचा. तो कशासाठी? डीलर म्हणून -800चा. त्यासाठी त्यांनी डॉलीला उडवलं. ही डॉली कोण? अपर्णानं चटकन विचारलं. तिच्या स्वरात एक अस्पष्ट असूयेची झाक जाणवली. तसा राजन हसला, अगदी मनापासून. हसायला काय झालं? हसू नको तर काय करू? यू साऊंड जेलस अँड फॉर नो रिझन ॲट ऑल. छट, तसं काही नाही. तोंडाने नाही म्हटलंस तरी चेहरा सांगतोय ना. कमाल आहे तुम्हा बायकांची. साधं कुणाचं नाव घ्यायची चोरी. खुशाल घेत बस की. मी काय नको म्हटलंय का? कशाला ते? तिचा माझा आता काही संबंध तरी आहे का? डीलर नेमायची म्हणून 2-4दा भेटलो होतो आम्ही, दॅट्स ऑल. ते झालं रे, पण आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू? पुढे काय, दुसरी नोकरी शोधायची. शेवटी पोटापाण्याचं काहीतरी पाहायला हवंच. आणि हो, निदान भाड्याचे पैसे तर द्यायला हवेत. राजन, एकदा बोललास ते ठीक आहे, पण यापुढे पुन्हा पैशांचा उल्लेख केलास तर आपलं भांडण होईल, मी सांगून ठेवते. अगं पण शेवटी काही झालं तरी पेईंग गेस्टच ना मी. कालपर्यंत होतास, आता नाही. राजननं जवळ जात तिचे हात हातात घेतले. त्याच्या हातावर हलकेच ओठ टेकीत त्याच्या नजरेत खोलवर पाहत अपर्णानं म्हटलं, आय लव्ह यू राजन. राजन त्यावर काही बोलणार तोच त्याच्या ओठावर हात ठेवत अपर्णानं म्हटलं, काही बोलू नकोस आणि सांगूही नकोस. एवढंच लक्षात ठेव, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते असंच राहील. काही निर्णय घ्यावे लागतील मला, काही प्रश्नही सोडवावे लागतील, तेही माझे मीच घेईन. फक्त मला थोडा वेळ दे. येस डिअर, राजननं हळुवारपणे म्हटलं. 2च शब्द, पण राजननं ते अशा काही विलक्षण स्वरात उच्चारले होते की अपर्णाला वाटलं रेकॉर्ड करून ते काळजात कायमचे ठेवावेत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.